हाय ताई, काय बनवतास? आता बघू, चाललाय विचार डाळ कांदा वगैरे काहीतरी बनवायचा. अच्छा, मी खूप दिवस झालं पुरणपोळी खाल्लेली नाहीये, तर तुम्ही बनवू शकता का आज पुरणपोळी? पुरणपोळी खायची हा. तर मग ठीक आहे, आपण बनवूयात पुरणपोळी. तू फक्त ओके. थोडा वेळ इथे थांब, आपण पटकन अशी पुरणपोळी बनवूयात. ओके, ठीक आहे. तर प्राजक्ताला आहे ना आज पुरणपोळी खाण्याची इच्छा झालेली आहे, तर पटकन आपण मस्त अशी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवूयात. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर पुरणपोळी बनवायची आहे, त्यामुळे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पुरणपोळी बनवण्यासाठी इथे डाळ जी आहे ती मी भिजत ठेवली होती. तर साधारण अर्धा किलो हरभऱ्याची डाळ जी आहे ती मी भिजत ठेवलेली आहे. आता आपण ही कुकरला लावून घेऊयात. ही सर्व डाळ जी आहे ती आपण ह्या कुकरमध्ये घालून घेऊयात. साधारण एक 4 ते 5 तास डाळ भिजत ठेवली होती. आणि जरी तुमच्याकडे वेळ नसेल ना तरी ती डायरेक्ट कुकरला लावली तरी ती शिजते. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात. आता डाळ भिजवताना पण आपण ह्याच्यात पाणी घातलं होतं, ते पाण्यासहित आपण डाळ जी आहे ती ह्याच्या कुकरमध्ये घेतलेली आहे. एक साधारण अर्धा तांबे इतकं मी पाणी ओतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्यात नाही आपण थोडंसं तेल घालूयात. जास्त नाही, थोडंसं घालायचं. ह्याने काय होतं, डाळ जी आहे ना ती वतू येत नाही शक्यतो. आणि आता झाकण लावून आहे ना आपण ह्याच्या शिट्ट्या करून घेऊयात. तर साधारण 3 शिट्ट्या ज्या आहेत ती मी करून घेणार आहे, कारण आपण डाळ जी आहे ती भिजत ठेवली होती, त्यामुळे 3 शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाते. पण जर का तुम्ही डाळ भिजवली नसेल आणि डायरेक्ट कुकरला लावणार असाल ना तर साधारण 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला डाळीच्या घ्याव्या लागतात. तर आपण कुकरला डाळ लावलेली आहे आणि डाळ शिजते तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारी कणिक जी आहे ती मळून घेऊयात. कणिक मळण्यासाठी आहे ना इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 250 ग्रॅम आहे, म्हणजे अंदाजे पाव किलो. आणि वाटीने जर मोजायला गेलात ना तर एक दीड वाटी इतकं हे पीठ आहे ते घेतलेलं आहे. आता आपण चाळून घेऊयात. आता पुरणपोळी करताना आहे ना शक्यतो चाळून घ्या पीठ जे तुम्ही वापरणार ते. गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे. आता ह्यातच मी मैदा सुद्धा घालणार आहे. तर मैदा सुद्धा तितकाच घेतलेला आहे, म्हणजे जितकं गव्हाचं पीठ त्याच प्रमाणात मैदा इथे मी घेतलेला आहे, तो सुद्धा मी चाळून घेते. तर आता गव्हाचं पीठ आणि मैदा आपलं दोन्ही चाळून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ चवीप्रमाणे. आणि थोडीशी हळद टाकल्यामुळे काय होईल, रंग छान येईल. मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायची आहे. घट्ट कणिक आपल्याला ह्याची मळून घ्यायची आहे. तरी ती आपली कणिक जी आहे ती मळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इतपत अशी घट्ट कणिक आपण मळून घेतलेली आहे. सुरुवातीला घट्टच मळून घ्यायची. आता ही कणिक जी आहे ना ती आपण झाकून ठेवूयात. आता इथे मी कणिक मळताना आहे ना अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरलेला आहे. ह्या जागी तुम्ही नुसती गव्हाची कणिक जरी वापरली ना तरी चालतील, पोळ्या छानच होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कणिक जितकी मुरेल ना तितक्या पोळ्या खूप छान होतात. त्यामुळे कणिक मळून ठेवायची आणि मग नंतर बाकीची तयारी सगळी करायची आहे. पुरण बारीक वगैरे करायचं, म्हणजे आपल्या पोळ्या छान मऊ लुसलुशीत होतात. इथे मी पाव किलो मैदा आणि पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, जितकी आपली डाळ असेल ना तितक्याच प्रमाणात आपल्याला कणिक जी आहे ती घ्यायची आहे. तर आता आपला कुकर सुद्धा झालेला आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि हवा सुद्धा पूर्ण गेलेली आहे. आता आपली डाळ शिजली का ते पाहूयात आपण. मस्त अशी आपली डाळ जी आहे ती शिजलेली आहे. हे बघा, छान अशी मऊसूर डाळ आपली शिजलेली आहे. आता आपण ही गाळून घेऊयात. तर ह्याच्यात सर्व डाळ आहे ना आपण ही काढून घेऊयात, म्हणजे पाणी जे आहे ते पूर्ण वेगळं होईल. तर इथे डाळ जी आहे ती आपली पूर्ण निथळून झालेली आहे. आता आपण ती परतून घेऊयात. ही सर्व डाळ आपण पुन्हा ह्या कुकरमध्ये घालणार आहोत. आता इथे मी कुकरमध्येच परतणार आहे, तुम्ही कढईत वगैरे परतलीत तरी चालेल. आता ही डाळ जी आहे ती मी त्या कुकरमध्ये घेतलेली आहे. आता ही थोडी आहे ना आपण अशी चमच्याने स्मॅश करून घेऊयात. आता ही डाळ जी आहे ती आपण चमच्याने थोडीशी घोटून घेतलेली आहे, म्हणजे मॅश करून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. तर इथे आपण गूळ घेतलेला आहे. तर इथे आपण अर्धा किलो डाळ घेतलेली होती आणि त्यासाठी अर्धा किलो इतका गूळ जो आहे तुम्ही ह्याच्यामध्ये घालत आहे. आता हे मिक्स करून घेऊयात आणि गॅस जो आहे तुम्ही कमी ठेवलेला आहे. आता गूळ घातल्यानंतर आहे ना हे मिश्रण बघा असं पातळ झालेलं आहे. आता आपल्याला हे पुन्हा घट्ट होईपर्यंत आहे ना शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा, म्हणजे काय होईल की खाली लागणार नाही.
आणि ज्यावेळी आपण हे पुरण परततो ना त्यावेळी ते फार असं उडतं आणि गुळाचं असल्यामुळे चटका जोरात लागू शकतो, त्यामुळे ते सांभाळून करायचं आहे. तर इथे आपलं पुरण जे आहे ते परतून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते कशा पद्धतीचं झालेलं आहे. ते पुरण ज्यावेळी परततो ना त्यावेळी ते जास्त पातळही ठेवायचं नाही. काय होतं, जर जास्त पातळ पुरण राहिलं ना आपलं, तर ज्यावेळी आपण पोळी करतो ना ते व्यवस्थित सगळीकडे पसरलं जात नाही, ते एकाच ठिकाणी गोळा होऊन राहतं. मग परफेक्ट असं पुरण परतलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं, तर तुम्हाला मी सांगते. आपण जो काही चमचा किंवा उलातनं जे काही घेतलं असेल ना ते पुरणाच्या मधोमध आपल्याला हे अशा पद्धतीने उभं करायचं आहे. आणि हे असं उभं राहिलं म्हणजे आपलं पुरण जे आहे ते परफेक्ट असं परतलं गेलं असं समजायचं. चमचा जर पडत असेल तर ते अजून परतण्याची गरज असते आपल्याला. आता आपलं पुरण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. आता सर्वात शेवटी ना आपल्याला ह्याच्यात जायफळ पूड आणि वेलची पूड घालायची आहे. एक छोटा अर्धा चमचा आहे ना मी ह्याच्यात वेलची पूड घालते आणि थोडस जायफळ आपण ह्याच्यात खिसून घालणार आहोत. साधारण एक छोटा पाव चमचा इतकं जायफळ जे आहे ते आपल्याला ह्याच्यात खिसून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेऊया. गॅस इथे मी बंद करते, नंतर आपलं पुरण जास्त एकदम कोरडं होईल. आता इथे मी फक्त जायफळ आणि वेलची पूड घातलेली आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल ना तर ह्याच्यात बडीशोप आणि सुंठाची पूड सुद्धा तुम्ही घालू शकता. पण आमच्या घरात शक्यतो ते आवडत नाही, म्हणजे सुंठ पूड आणि बडीशोपची पूड घातलेली आवडत नाही, त्यामुळे फक्त मी एवढंच घालते. आता हे आपल्याला गरम गरमच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करण्यासाठी आपण जी मगाशी चाळण घेतली होती की नाही, ज्याच्यात आपण डाळ पूर्णपणे गाळून घेतली होती ती चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पुरण घालून आहे ना आता ह्याच्यातून काढून घ्यायचं आहे. हे गरम गरम आहे ना फटाफट होतं, जास्त वेळ लागत नाही. आणि राहिलेलं जे आपलं पुरण आहे की नाही ते झाकून ठेवायचं, कारण थंड झालं ना की थोडंसं ताप होतं ते बारीक करायला, त्यामुळे ते झाकून ठेवायचं. आणि एखादी पळी किंवा तुमच्याकडे फुलपात्र असेल त्या फुलपात्राने तुम्ही फक्त हे अशा पद्धतीने ते चाळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता आपलं पुरण हे अशा पद्धतीने एकदम बारीक होऊन हे ह्याच्यात पडतं. आणि हे जरा पातळ जरी तुम्हाला आता वाटत असलं ना तरी हे अजून गरम आहे, जसं थंड होईल ना ते घट्ट होत जातं. तर इथे डाळ जी आहे ती आपली व्यवस्थित शिजली गेली होती ना, त्यामुळे पुरण अगदी पटापट पटापट हे बारीक होतं, काही जास्त ताप होत नाही. आता हे आपण सर्व पुरण जे आहे ते बारीक करून घेऊयात. आपलं पुरण जे आहे ना ते मी बारीक करून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता हे आपलं पुरण बारीक झालेलं आहे. आता हे पुरण आपण बाजूला ठेवून देऊ आणि आपण जी कणिक मळून घेतली होती की नाही ती कणिक आपल्याला पुन्हा एकदा जरा पाणी लावून आहे ना मऊ करून घ्यायची आहे, तर ती करून घेऊयात. तर इथे कणिक आपण मळून ठेवली होती, पाहू शकता अशा पद्धतीने. आता ह्याला थोडं थोडं पाणी लावून आहे ना आपल्याला ती पुन्हा मऊ करून घ्यायची आहे, कारण इतक्या घट्ट्या कणकेच्या पोळ्या ज्या आहेत त्या चांगल्या होत नाहीत. आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन हे अशीच मऊ करायची आहे. कणिक जी आहे ती आपण मऊ करून घेतलेली आहे. आता कितपत मऊ केली आहे ना ती ही बघा तुम्हाला मी दाखवते. हे बघा इतपत मऊ मी ही करून घेतली. आता तुम्ही म्हणाल इतकी मऊ, तर हो इतकी मऊ, जितकी मऊ आपली कणिक असते ना तर तितकीच पोळी खूप छान अशी मऊ लुसलुशीत होते. आता आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचं आहे, कारण कणिक हाताला खूप चिकटते. हे बघा तेल लावून घ्यायचंय, तर इथे तेल घेतलेलं आहे. तेल ह्याला लावून पुन्हा हे एक गोळा तयार करून घ्यायचा ह्याचा. तर इथे आपली बघू शकता छान असा कणकेचा गोळा हा झालेला आहे मऊ मस्तपैकी. आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात. आपलं पुरण बारीक झालेलं आहे, कणिक ही मऊ करून झालेली आहे. आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात. तर पोळी लाटण्यासाठी सर्वात आधी आपण कणकेचा गोळा करून घेऊ. तिथे आपण कणकेचा गोळा घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पुरण सुद्धा घेऊयात. तर जितकी कणिक असेल ना त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पुरण जे आहे ते इथं घ्यायचं आहे, म्हणजे पोळी छान अशी गोड आणि गुबगुबीत छान होते. ते पाहू शकता. तर सर्वात आधी आहे ना आपल्याला जी कणिक घेतली होती ना ती मी इथे पिठामध्ये घोळवून घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने अंगठ्याने, हे जे अंगठे आहेत ना त्याने असं दाबत दाबत आपल्याला ह्याची एक पारी करून घ्यायची आहे. मध्ये जास्त पातळ नाही करायचं, इथं मधोमध आहे ना थोडं जाड राहिलं पाहिजे आणि इथे आपल्याला हे जरा पातळ करून घ्यायचे, म्हणजे आपलं पुरण जे आहे ना ते असं छान पोळीच्या कडेपर्यंत जातं. हा बघा
अशा पद्धतीने करून घ्यायची. आणि त्यानंतर आपण जो पुरणाचा गोळा करून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे बघा. हा अशा पद्धतीने दाबत दाबत आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. आपला हा पुरणपोळीचा गोळा जो आहे बनवून झालेला आहे. हा पिठामध्ये घोळून घ्यायचा, थोडस असं हाताने दाबून घ्यायचं म्हणजे पुरण छान कडेपर्यंत जातं. आणि आता आपण लाटायला घेऊयात. आणि लाटताना एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पोळी अशी लाटायची आहे. तरी ती आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण ती भाजून घेऊयात. तवा हा व्यवस्थित तापलेला पाहिजे. पोळी भाजताना ती टाकून घेऊ. आणि तर एका बाजूने बघा असे वर असे असे फोड यायला लागले ना की आपल्याला ही पोळी जी आहे ती फिरवून घ्यायची. आणि आता इथे तुम्हाला तेल लावायचं असेल, तेल तूप जे लावायचं असेल ते लावू शकता. इथे मी तूप लावते कारण पुरणपोळी म्हणली की तूप पाहिजेच. हे बघा आणि आपली पोळी बघा कशी फुगायला लागली मस्त. फिरवून घेऊयात. तरी ती आपली पोळी जी आहे ती भाजून झालेली आहे. आता आपण काढून घेऊयात. आता इथे पोळी भाजताना आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला पोळी आहे ना ती सारखी सारखी अशी फिरवायची नाही. तशी केली ना की पोळी जरा अशी कडक होते. पोळी आहे ना भाजताना अगदी 3 ते जास्तीत जास्त 4 वेळाच पलटी करायची आहे, त्यापेक्षा जास्त पलटी करायची नाही. म्हणजे पोळी जी आहे ती छान मऊसूत होते. आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या पोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेते. तर इथे आपल्या सर्व पोळ्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत. आता इथे आपण अर्धा किलो डाळ घेतली होती आणि अर्धा किलो डाळीमध्ये मी ज्या आकाराच्या पुरणपोळ्या केल्या आहेत की नाही त्या आकारामध्ये एक 22 ते 23 पोळ्या आरामात होतात. आता तुम्ही मोठ्या केल्या तर 1-2 कमी होतील, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. तर आपल्या पोळ्या झालेल्या आहेत आणि जिला खायच्या होत्या पोळ्या ना आपण तिला बोलवूयात. प्राजक्ता बघ, तुला पुरणपोळी खायची होती की नाही? आपल्या इथे पोळ्या झालेल्या आहेत. आता तू खाऊन बघ कशी झाली आहे ती. तर मस्त असं आपण पोळीवर तूप घातलेलं आहे. आता तिला टेस्ट साठी देऊयात आपण. आता पोळी खाऊन बघ कशी झाली आहे ती. दिसतानाच खूप छान दिसते पुरणपोळी. मी आता खाऊन सांगते तुम्हाला. अप्रतिम, खूप छान झाली आहे. एकदम परफेक्ट आहे सगळं. थँक्यू. तर आणि मला खूप दिवसांपासून पुरणपोळी खायची होती, तर त्यांनी माझ्यासाठी पुरणपोळी बनवली, त्यासाठी थँक्यू. मस्तच. तुम्हाला पण जर पुरणपोळी ट्राय करायची असेल तर यांची रेसिपी नक्की बघा. आणि माझ्या ताईंनी जशी माझ्यासाठी पुरणपोळी बनवली आहे तशी तुम्ही नक्की बनवा. आणि यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. तर वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिलीत ना त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.